रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील ऐरोली येथे 11 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या रिक्षाचालकाची पत्नी व तिच्या प्रियकराने कथित प्रेमसंबंधातून हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकल्याचा आरोप असून पोलिसांच्या सखोल तपासानंतर या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला. नेमकं काय घडलं, तपास कसा झाला आणि या प्रकरणातील धक्कादायक सत्य जाणून घ्या फक्त रॉकी भाऊ ऑफिशियलवर. नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाचा तब्बल 11 महिन्यांनंतर उलगडा झाला आहे. ऐरोलीतील यादवनगर येथे राहणारे 50 वर्षीय रिक्षाचालक बळीराम सूर्यनाथ कुशवाह हे ऑगस्ट 2025 मध्ये अचानक बेपत्ता झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार बळीराम कुशवाह घरातील किरकोळ वादानंतर उत्तर प्रदेशातील सत्संगासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्याचे पत्नीने नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते परत आले नाहीत. विशेष म्हणजे इतके महिने उलटूनही पत्नीने पती बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल केली नाही. दरम्यान अनेक महिने बळीराम यांचा काहीच संपर्क न झाल्याने त्यांचा भाऊ उत्तर प्रदेशातून नवी मुंबईत आला. पत्नीच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने त्याला संशय आला आणि त्याने रबाळे MIDC पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि याच तपासातून संपूर्ण हत्याकांड उघडकीस आले. तपासादरम्यान पोलिसांना पत्नीचे तिच्या कथित प्रियकर राहुल प्रजापती याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पती हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेहाचे 3 तुकडे करून गोवली देव डोंगर परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे MIDC पोलीस करत आहेत. टीप: या प्रकरणातील सर्व आरोप पोलिसांच्या तपासावर आधारित आहेत. आरोपींचा दोष न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.